I would conduct your show as well. Okay, Harshi, I met one lady also on the airport. Okay, she is coming from Australia. She is also having the same purpose. Can I call her? Where is she? Hi. Yeah. Oh, welcome, Madam Jolina. How are you? Hello. Oh, she doesn't manage with the heat of India, you know. Oh, yeah. How are you? You have to talk to the people. See, these are the great Indian bodies. Hello. I also want to meet you. Whose parents? I don't want Marathi. Okay. I put a translator on. सगळ्या तुम्हाला फ्रेंड्सना भेटू इच्छिते की ज्यांची मुलं आमच्या देशात तर छान काम करतायत. त्या सगळ्या बालकांना भेटण्याकरता मी आणि मॉन्टी एअरपोर्टवर भेटतो एकमेकांना. आमचा दोघांचाही हेतू समान सारखा असल्यामुळे आम्ही दोघं एकत्र तुमच्या भेटीला आता आलो आहोत. की तुमच्यासारखे ग्रेट इंडियन्स ज्यांनी इतके अभियंती महाराष्ट्री पैदा केलेत आणि आमच्या देशात त्या आमच्याकरता काम करत आहेत अतिशय कुशलपणे. आम्हाला फार कौतुक आहे त्यांचं. आणि हा तुमचा देश शिवाजी महाराजांचा आहे. त्यांची आम्ही फार ऐकली आहे स्तुती. आणि आता रशियामध्ये पुनीत त्यांच्या अध्यक्ष त्या केबिनमध्ये सुद्धा त्यांचं तैलचित्राचं अनावरण झालेलं आहे. अमेरिका सुद्धा असा विचार करते आहे. ते मला फार तुमच्या देशाचं आणि सगळ्यांचं कौतुक आहे. हो गुड, थँक्यू अंजोलना. मी पण मराठी बोलायला लागलं पाहिजे, नाही तर मला हे लोक ते मराठी शाळेतले लोक आहेत सगळे असं मला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून मी खास तुमच्यासाठी मराठी शिकून आलो आहे. मला वाटते मला माझी हॅट पण उतरवायला लागेल, नाही तर मला लोक काय धरून. कारण आता इलेक्शन आलेलं आहे तुमच्याकडे. साहेबाला बघून मारा धरून काय लागू नका. ठीक आहे, आता प्रथम आपण त्यांना सांगायचं आहे चॉकलेट तुमच्याकडे आम्ही प्लीज या सगळ्यांना 2 गोड करा. डायबिटिक लोकांनी आम्हाला द्या. आता आम्हाला निवेदन सुरू करायचं आहे. म्हणजे प्रथम सर्व कार्यक्रम काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आपलं नेहमीप्रमाणे तुमच्या शाळेची प्रार्थना होईल. प्रार्थना झाल्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल, हो ना? बस. आणि श्रद्धांजली झाल्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमात जाणार आहोत. श्री जयंत ओम साहेब इथे आलेले आहेत. पुढे ते दिसत नाही तुला येत आहे. त्यांचा गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आहे. तो तुमच्या कमिटीने खास अरेंज केलेला आहे. आय होप यू एन्जॉय दॅट वेल. अच्छा, हे झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे जेवणाचा. तुम्ही सगळ्यांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. जेवण उपास असेल तरी जेवण. रविवार त्यांचा मासे चोखले असेल त्याने खा, व्हेजिटेरियन खा. एन्जॉय युअर मिल्स. जेवणानंतर दरवर्षी कमिटी आणखीन एक कार्यक्रम ठेवत असेल, पण त्याच्यासाठी बऱ्याच लोकांचं असं सूचना आली की त्यावेळेला आम्हाला गप्पा गोष्टीसाठी वेळ द्यावा. म्हणून यावर्षी जेवणानंतर गप्पा गोष्टीचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे सर्व आपापसातल्या गप्पा गोष्टी करण्यासाठी एक मन की बात नावाचा कार्यक्रम आहे. हा खेळ नव्हे. याच्यासाठी आम्ही प्रत्येक माणसाला बोलवून मायक्रोफोनवर 1 मिनिट काहीतरी बोला असं सांगणार. या जाहीर गप्पा गोष्टी होतील आपल्या सर्वांच्या शाळेतल्या मित्रमंडळींच्या. आणि त्याच्यानंतर खेळ होईल, चहापान होईल, आणखी नंतर आभार प्रदर्शन आणि समारोह. आणि गप्पा गोष्टीला तुमच्या आपापसातल्या गप्पा गोष्टीला भरपूर वेळ दिलेला आहे. तेव्हा प्लीज एन्जॉय युअर इव्हनिंग. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन अँड थँक्यू ऑल ऑफ यू फॉर कॉलिंग अस हिअर. आता प्रार्थनेला सुरुवात करा. Shri
या प्रार्थनेने अगदी शाळेची आठवण करून दिली तुम्ही. तर बरं वाटलं, आपण खूप लहान झाल्यासारखं वाटतं. आणि आता विजया परस्ते जे आपले जे नाही आहेत आणि जे आपल्या फार प्रिय होते, आतापर्यंत कार्यरत मग्न होते, अशांना श्रद्धांजली द्यायचं विजय परस्ते काम करेल. एक अतिशय वाईट गोष्ट करायला मला सांगितलेली आहे सगळ्यांनी. माझ्या मनातनं सुद्धा हे करायचं नव्हतं. आता 13 ऑगस्ट 2016 या दिवशी आपल्या चिकित्सक समूह 1962च्या व्हॉट्सअपवर एक अतिशय वाईट बातमी मी वाचली पहिल्यांदा. माझा त्याच्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. मला असं वाटायचं हे कसं शक्य आहे, नाही कोणीतरी काहीतरी हे कोणाची तरी गैरसमजूत झालेली आहे. पण मग नंतर एक जशा बातम्या यायला लागल्या तसं त्यावर विश्वास करण्याचा म्हणजे ठेवावाच लागला. आणि मी नुसती मोबाईलकडे बघत असते. मला एकदम अप्पाची मूर्ती आठवली. आप्पा म्हणजे सॉफ्ट अँड सोबर आणि कणखर व्यक्तिमत्व असलेला असा होता. जे काम आपल्या हातात घ्यायचा तो शेवटपर्यंत तो पूर्ण करायचा. मला वाटतं त्यांनी केस चालू होती त्याच्या जागेबद्दल, पण नशिबाने का होईना तो गेल्यानंतर त्याचा 7/12वर नंबर म्हणजे नाव घातलं गेलं. त्याच्यासाठी तो इतकं कष्ट करत होता. बहुतेक मला वाटतं त्यांनी देवाच्या दारात सांगितलं असेल की मी आत येणार नाही जोपर्यंत तू माझं नाव त्या 7/12वर घालत नाही. तेव्हा आता मला सांगायला आनंद होतोय की त्याचं नाव 7/12वर घातलं गेलं. तसंच तो इतका हुशार होता, आपल्याला माहिती नव्हतं. त्याला PhD करायची होती. त्याच्या आधी एक परीक्षा द्यायची होती. त्या परीक्षेत एक निबंध लिहायचा होता आणि त्या निबंधासाठी त्याला सुवर्णपदक मिळालं. तसाच तो राष्ट्रीय संघटनेचा अतिशय चांगला असा कार्यकर्ता होता. जेव्हा इंदिराबाईंनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा कारल्यातली पहिली जी तुकडी गेली त्याचं कारकर्तव्य आपल्या आप्पांनीच केलं होतं. असे त्याचं किती गुण सांगू तुम्हाला. तो मला आता लॅपटॉप घ्यायचा होता. इव्हन सांगते मोबाईल सुद्धा मला आप्पांनी शिकवला कसा वापरायचा. नंतर लॅपटॉप घ्यायचा मी आपल्याला म्हटलं हे मला नाही कोण शिकवणार आता म्हातारीला लॅपटॉप. तो म्हणाला असं का म्हणतेस तू, मी आहे ना, मी शिकवीन. तू तुला 2 आप्पा भाऊ आहेत असं समज. आप्पा परस्ते म्हणजे माझा सख्खा भाऊ आणि आप्पा कुलकर्णी म्हणजे दुसरा भाऊ. मग इतकी त्यांनी मला तो माझ्या पाठीशी असायचा. नंतर त्याला मोदक खूप आवडायचे. मला त्याचा फोन असायचा नाही. तिच्या कधी मोदक केलेस तरी मला फोन करत मी असे तसा तिथनं येईल मोदक खायला. अशा इतक्या आठवणीसारख्या मला मनात त्याच्याबद्दल येत होत्या की मला असं वाटतं की तो अजून आपल्यातच आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामनात त्यांनी आपलं घर केलेलं आहे. तो देहरूपी जरी नसला तरी मनाने तो आपल्या बरोबरच आहे. तेव्हा त्याला श्रद्धांजली व्हायची ह्या मला अगदी म्हणजे मला राहवतच नाही आहे त्यातल्याशिवाय. तर आपण त्याला का म्हणजे आता हे करायलाच पाहिजे. म्हणून मी सांगते की आपण त्याला आदरी श्रद्धांजली वाहूया. त्यासाठी 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहूया. आणि त्याचबरोबर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की असे जेव्हा आपले कार्यक्रम होतात तेव्हा आपण आपल्या सीमारेषेवर जे लोक उभे असतात आणि कधीतरी त्यांच्यात सुद्धा म्हणजे मारले जातात त्यांची आठवण कोणी करत नाही. किंवा प्रतिकूल परिस्थिती असतात जे आपल्या संरक्षण करतात आणि आपण इथे कार्यक्रम करू शकतो. त्यामुळे त्यांनाही आपण श्रद्धांजली वाहूया. फक्त
हॅलो. आता अप्पाला आपल्या स्वतः वावरत होता हे ना आपण केली व्यक्त केली, तसंच आपल्यातल्या ज्या किशोरी दळवी आपल्याबरोबर काम करत असतात, त्यांचे यजमान गेल्यावर वाटते, तरीही ते आपल्यात सामील झाली आहे आणि सगळं करते, त्याबद्दल तिची खूप आभारी होतो मी. आणि दिल्लीचे दुःखद प्रसंगाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता प्रमुख पाहुण्यांना आम्ही विनंती करतो की स्थानबंद व्हावा. हॅलो. आता पुष्पा कामत ह्या पाहुण्यांना फुलं देऊन त्यांचा सन्मान करतील. हॅलो. मी अशोकला विनंती करतो की तो पाहुण्यांची ओळख करून देईल. हॅलो. आपल्यातर्फे आजचे प्रमुख कलाकार यांची ओळख करून देण्याचं काम मला सोपवण्यात आलं आहे. जयंत तो आपल्याला अभिमान वाटते की ते अस्सल गिरगावकर आहे. त्यांचं सगळं जन्म, बालपण, शिक्षण, सगळं आयुष्याचं महत्वाचं वर्ष गिरगावात. त्यांची शाळा म्हणजे गिरगावचे प्रसिद्ध आर्यन हायस्कूल. त्यांचं शिक्षण झालं भवान्स कॉलेज. त्यांचं परमनंट ॲड्रेस दुभाष लेन. फक्त काही काळापुरते ते आता 11 महिन्यासाठी बेलापूरला शिफ्ट झाले. ते एक सुखी कुटुंब गृहस्थ आहे. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असं त्यांचं आयुष्य चालू. माझी आणि त्यांची ओळख अगदी सुरुवातीला आमचे काही कॉमन फ्रेंड्स होते. आम्ही हायकिंग, ट्रेकिंग करायचो, तेव्हापासून ओळख आहे. गेले 20 वर्ष एवढा संबंध राहिला नाही. पहिल्यापासून त्यांचा स्वभाव मिश्किल, हर म्हणजे काहीसा पाप घेऊन आणि टिपिकल मिडल क्लास. आपलं सगळा व्यवसाय सांभाळून गेले 17-18 वर्ष ते नियमित पंढरपूरची पायी वारी करतात. तसंच त्यांचं गोंदवडेकर महाराजांवर फार श्रद्धा आहे आणि सज्जनगड या संस्थेशी त्यांचा संबंध आहे. ही झाली त्यांची पर्सनल. आता जयंत म्हणजे ते लेखक आहेत, निवेदक, दिग्दर्शन, अभिनय, विनोद, संगीत यांची उत्कृष्टता जयंत होत्या. दूरदर्शनच्या अनेक मालिकेतून, अनेक चित्रपटातून त्यांनी काम केलं आणि स्वतः संगीत रचना पण ते करतात. दूरदर्शनवरील आमची माती आमची माणसं या गाजलेल्या कार्यक्रमातले बन्या बापू म्हणजे जयंत. 1977 ते 1992 या काळात ते दूरदर्शनवर निर्मिती सहाय्यक म्हणून काम केलं आणि जवळजवळ 1000 कार्यक्रमांची त्यांच्याकडून निर्मिती झाली. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, ध्वनिफिती, रंगभूमी, वाद्यवृंद या सर्वच माध्यमात ते सहजपणे वापरतात आणि नवनव्या कार्यक्रमांची ते निर्मिती करत असतात. त्यांनी गंधर्व महाविद्यालयाची माध्यम ही संगीत पदवी, डिप्लोमा फर्स्ट क्लास म्हणून पास झालेले आहे. त्यांची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे ते भविष्यकाळ आणि संवहनशास्त्र याच्यात ते तज्ज्ञ आहेत आणि ते त्या ह्याच्यात ते दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात. आता गप्पा गोष्टी हा कार्यक्रम त्यांनी रंगभूमीवर जवळजवळ 30 वर्षापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातही त्यांचे खूप कार्यक्रम झालेले आहेत. याला पु ल देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, सुधीर फडके, सुनील गावस्कर, अनिल मोहिले, लता मंगेशकर त्या सगळ्या दिग्दर्शकांनी त्यांना दाद दिले या कार्यक्रमात.
आणि ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, कतार, अमेरिका अशा इतर देशामध्ये खूप दौरे पण झालेले आहेत. आतापर्यंत याचे 1500च्या वर प्रोफेशनल प्रयोग त्यांनी केले. त्यांना वेळोवेळी वेगवेगळे पुरस्कार पण मिळालेले आहेत. त्यापैकी काही सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार, गदिमा रंगयात्री पुरस्कार, हास्य चतुरस्र पुरस्कार, आचार्य पुरस्कार असे इत्यादी पुरस्कार आतापर्यंत मिळाले. तर गप्पा गोष्टी म्हणजे संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहता येईल असा एक निर्मळ, विनोदी, मनोरंजक हा कार्यक्रम. त्याच्यात किस्से, नकला, विनोद, काव्य, नाट्य, साहित्य, संगीत यांचा सुंदर विला या कार्यक्रमामध्ये आहे. ज्ञान आणि मनोरंजनातून प्रबोधन देखील करणं हा त्यांचा उद्देश आहे. आता एवढं बोलून मी जयंत ओक यांना त्यांची कला सादर करण्याची विनंती करत आहे. हा कार्यक्रम साधारण 2 तास असेल तर मला खात्री आहे की आपण सर्वजण तो पूर्णपणे एन्जॉय करू.